नमस्कार मित्रांनो, तर सिंह राशीच्या व्यक्तींनो 15 जून ते 30 जून या कालावधीत तब्बल 3 ग्रहांचे महापरिवर्तन होत आहे. राशी परिवर्तन होत आहे. जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो, स्थान परिवर्तन करतो, तेव्हा त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव आपल्या जीवनात आनंद आणि दुःख या दोन्ही स्वरूपात पाहायला मिळतो. सध्या 3 ग्रहांचे राशी परिवर्तन होत आहे. एका बाजूला ग्रहांचे राजा सूर्यदेव आहेत. 15 जूनपासून सूर्य तुमच्या कर्मस्थानातून निघून इच्छापूर्तीच्या भावात प्रवेश करत आहेत आणि तब्बल 8 दिवसांसाठी बुधादित्य राजयोग निर्माण करत आहेत. ही तुमच्यासाठी पहिली आनंदाची बातमी आहे. दुसरी आनंदाची बातमी म्हणजे 21 जूनला मंगळ ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. तुमच्या भाग्यस्थान म्हणजे 9व्या भावातून निघून कर्मस्थानात प्रवेश करत आहेत. ही अतिशय शुभ स्थिती मानली जाते. त्यानंतर 22 जूनला बुध ग्रह, जे तुमच्या इच्छापूर्ती आणि धनभावाचे स्वामी आहेत, ते मिथुन राशीतील इच्छापूर्तीच्या भावातून निघून 12व्या भावात प्रवेश करत आहेत आणि नीचभंग राजयोग निर्माण करत आहेत. ही देखील एक उत्तम स्थिती आहे. मात्र या नीचभंग राजयोगाचा सर्वाधिक शुभ प्रभाव कोणत्या व्यक्तींवर पडणार आहे हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. असे म्हणतात की जीवनात आनंद येतो तेव्हा त्यासोबत लोकांची वाईट नजरही लागते. त्यामुळे या आनंदाला नजर लागू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयीही आपण चर्चा करणार आहोत. कारण मंगळ ग्रह ऊर्जा आणि आक्रमकतेचे कारक मानले जातात. त्यामुळे या 15 दिवसांत कोणती चूक अजिबात करू नये, तसेच कोणत्या राशीच्या लोकांशी जास्त मैत्री ठेवू नये आणि 15 जूननंतर कोणते लोक तुमच्या जीवनात येऊन तुमची नैया पार लावणार आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. यासोबतच जो खास उपाय आहे ज्यामुळे हा नीचभंग राजयोग अधिक फलदायी होईल आणि त्याचे शुभ परिणाम वाढतील, तो उपायही मी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सामान्य समजण्याची चूक करू नका. ज्यांच्या जीवनात काही चांगले घडणार असते त्यांच्यावर ईश्वराची कृपा असते, तेव्हाच असे व्हिडिओ त्यांच्या समोर येतात. योग्य उपाय केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे सिंह राशीच्या व्यक्तींनो, ज्या शनीच्या ढियामुळे तुम्ही अस्वस्थ होता, त्रस्त होता, व्यवसायात नुकसान होत होते, कुटुंबियांनी साथ सोडली होती, नातेसंबंध तुटत होते, काहींना स्थान परिवर्तन करावे लागले होते, त्या शनिदेवांबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, जो त्रास देतो तोच पुढे कल्याणही करतो. शनी ग्रह तुमच्या कुंडलीतील 6व्या आणि 7व्या भावाशी संबंधित आहेत. ते कर्मफळाचे दाता आणि न्यायाचे देवता मानले जातात. त्यामुळे जो त्रास आणि वेदना तुम्हाला होत होती ती शनीच्या प्रभावामुळेच होती. परंतु जेव्हा शनी निघून जाण्याच्या अवस्थेत असतात तेव्हा ते जाताना आपल्याला खूप काही देऊन जातात. शनी ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन रेवती नक्षत्रात होऊन बराच काळ झाला आहे, जवळपास 1 महिना झाला आहे. मात्र ते सध्या ज्या पदामध्ये गोचर करत आहे ती अत्यंत शुभ स्थिती आहे. त्यामुळे जाता जाता शनी ग्रह तुम्हाला पहिले वरदान देणार आहे, कर्जमुक्ती. होय, ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की सिंह राशी आणि सिंह लग्नाच्या व्यक्तींना कर्जातून मुक्ती मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. दुसरे म्हणजे तुमची जी कामे अडकून पडली होती, वारंवार अडथळे येत होते, कामे पूर्ण होत नव्हती, प्रत्येक गोष्ट संथ गतीने होत होती, त्या सर्व समस्यांपासून तुम्ही आता मुक्त होऊ शकता. एखादी व्यक्ती कर्जात अडकते किंवा कामात अडथळे येतात, त्यामागे अनेकदा शनी आणि मंगळ ग्रह कारणीभूत असतात. त्यामुळे अशा परिस्थितीतून सिंह राशीच्या व्यक्तींना आता बाहेर पडण्याची संधी मिळत आहे. ही खरोखरच आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला शनिदेवांची कृपा सतत लाभत राहावी असे वाटत असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने जय शनिदेव अवश्य लिहा. शनिदेव त्याच क्षणापासून तुमच्या कल्याणासाठी कार्य करण्यास सुरुवात करतील. आता आपण सूर्यग्रहांबद्दल बोलूया. 15 जूनपासून सूर्यग्रह, जे तुमच्या लग्नभावाचे स्वामी आहेत, कर्मस्थानातून निघून इच्छापूर्तीच्या भावात प्रवेश करत आहेत. सूर्यग्रह हे वडिलांचे कारक, मानसन्मानाचे कारक आणि सरकारी क्षेत्राशी संबंधित ग्रह मानले जातात.
ते ग्रहांचे राजा आहेत. 11वा भाव म्हणजे इच्छापूर्ती, मनोकामना पूर्ण होण्याचे स्थान आणि तुमचे सामाजिक वर्तुळ. त्यामुळे या काळात काही अशा व्यक्ती तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहेत ज्या तुमच्या प्रगतीत मोठी भूमिका बजावतील. सर्वप्रथम वडिलांसोबतचे संबंध सुधारतील. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात वडिलांचे मोठे योगदान राहील. तसेच कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, बॉस किंवा प्रभावशाली व्यक्ती तुमच्या मदतीला येतील. बुध ग्रह हे बुद्धी, व्यापार आणि व्यवसायाचे कारक आहेत. त्यामुळे व्यापार, वित्त, मार्केटिंग किंवा इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना बुध ग्रह जाता जाता चांगला लाभ देऊन जाणार आहे. ही अतिशय शुभ स्थिती आहे. आता बुध ग्रहांबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट, शनीच्या ढियामुळे अनेक सिंह राशीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण योग्य प्रकारे चालत नव्हते. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा मोठ्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी थोड्या गुणांनी मागे पडत होते. यश अगदी जवळ येऊनही हातातून निसटत होते. मात्र 15 जूनपासून इच्छापूर्तीचा भाव सक्रिय होत असल्यामुळे स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी, मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश किंवा करिअरशी संबंधित मोठी स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत शुभ काळ आहे. असे म्हणता येईल की हा एक सुवर्ण काळ आहे. अशी संधी पुन्हा मिळेलच याची खात्री नाही. सिंह राशीच्या व्यक्तींनो, आळसाचा त्याग करून जीवनात पुढे जा. जीवनात जोपर्यंत आपण कर्म करत नाही तोपर्यंत कर्माचे फळ आपल्याला मिळत नाही. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुमच्या कुंडलीतील 3रा भाव हा कर्माचा असतो, म्हणजे पराक्रमाचा असतो, प्रयत्नांचा असतो. आणि त्याच्या समोर 9वा भाव असतो. 9वा भाव हा भाग्याचा असतो. म्हणून जो मेहनत करतो, कर्म करतो, त्यालाच भाग्य साथ देते आणि तेच लोक जीवनात पुढे जातात. त्यामुळे तुम्ही कर्म कराल तर त्याचे फळ तुम्हाला येथे मिळणार आहे. मंगळ ग्रह जाता जाता तुमच्या कर्मामध्ये, तुमच्या प्रयत्नांमध्ये इतकी वाढ करून जाणार आहेत की भाग्याची साथ मिळणार आहे आणि तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि गुरु ग्रहांची जी स्थिती आहे त्यामुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तींनाही जून महिन्यात चांगले वाटत असेल. पण असे म्हणतात ना, शेवट चांगला तर सर्व काही चांगले. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगली स्थिती निर्माण झाली आहे. आणि व्हिडिओला लाईक देखील करत चला. तुम्ही लाईक करता तेव्हा मला खूप चांगले वाटते. पण तुम्ही लोक कुठेतरी लाईक करण्यात थोडी कंजूशी करता. आता आपण बोलूया की सिंह राशीच्या व्यक्तींनो, जीवनात जेव्हा तुम्ही दुःखात अडकता, समस्यांमध्ये अडकता, तेव्हा त्यामागे कोणते लोक असतात, कोणत्या राशीचे लोक असतात? तर कुंभ राशी आणि मकर राशीच्या लोकांपासून तुम्हाला आयुष्यभर सावध राहावे लागेल. एस नावाची व्यक्ती, आर नावाची व्यक्ती आणि एच नावाची व्यक्ती यांच्यापासून सावध राहा. त्यांच्याशी जास्त घनिष्ठता ठेवू नका. तुमच्या मनातील गोष्टी, तुमच्या पुढील योजना, तुमचे पुढील कार्यक्रम चुकूनही त्यांच्यासोबत शेअर करू नका. सिंह राशीच्या व्यक्तींनो, या 2 राशी अशा आहेत ज्या तुमच्यासाठी फारशा अनुकूल नसतात. यांच्यासोबतची मैत्री, प्रेम किंवा जवळीक तुमचे हृदय तोडू शकते, तुम्हाला नुकसान देऊ शकते, तुम्हाला समस्यांमध्ये अडकवू शकते. त्यामुळे अशा राशीच्या आणि अशा लोकांपासून विशेषतः आता सावध राहा. अन्यथा आनंद मिळत असतानाच तो तुमच्या हातातून निसटू शकतो. आता आपण बोलूया की 21 जूनला मंगळ ग्रह, जे तुमच्या भाग्याचे कारक आहे, ते येथून निघून वृषभ राशीत म्हणजे शुक्र ग्रहाच्या राशीत गोचर करणार आहे. 10वा भाव, ज्याला आपण कर्मस्थान म्हणतो. आता बघा, जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा त्याचा प्रभाव तुमच्या 4थ्या भावावर पडतो. 4था भाव म्हणजे सुख, घरातील आनंद, मानसिक शांतता आणि ऐश्वर्य यांचा भाव असतो. प्रत्येक भाव एकमेकांशी संबंधित असतो. त्यामुळे मंगळ ग्रह येथे पोहोचून कार्यक्षेत्रात यश देणार आहे. जे विद्यार्थी पोलीस विभागाची तयारी करत आहेत, सैन्याची तयारी करत आहेत, संरक्षण क्षेत्रात आहेत, यंत्रसामग्रीशी संबंधित काम करत आहेत किंवा मालमत्तेच्या क्षेत्रात काम करत आहेत, त्यांना 21 जूनपासून मंगळ ग्रह जबरदस्त लाभ देणार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे
तुमचे शत्रू देखील तुमच्याकडे आश्रय मागतील. शत्रू त्राहिमाम त्राहिमाम करतील आणि का पराभूत होणार आहेत, कारण एका बाजूला मंगळ ग्रह तुमच्या चतुर्थ आणि भाग्यभावाचे स्वामी आहेत. दुसऱ्या बाजूला देवगुरु बृहस्पती, शुक्र आणि बुध या तिन्ही ग्रहांच्या गोचरामुळे 22 जूनपासून विपरीत राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे शत्रू थरथर कापतील, कारण हे ग्रह गुप्त शत्रूंचा नाश करणार आहेत आणि त्यांच्या सप्तम दृष्टीने तुमच्या 6व्या भावाकडे पाहणार आहेत. 6वा भाव हा स्पर्धा, कर्ज, रोग आणि शत्रूंचा भाव असतो. शत्रू तुमच्या वाणीमुळे, तुमच्या ज्ञानामुळे आणि तुमच्या व्यक्तिमत्वामुळे घाबरतील. त्यांचा नाश होणार आहे. त्यामुळे अत्यंत शुभ स्थिती निर्माण झाली आहे. दुसरे म्हणजे शनी ग्रहांच्या कृपेने कर्जमुक्ती मिळणार आहे. तसेच तुमच्या जीवनात एम नावाची व्यक्ती, टी नावाची व्यक्ती आणि एन नावाची व्यक्ती पुन्हा येणार आहे, कारण तुमचे सामाजिक वर्तुळ पुन्हा सक्रिय झाले आहे. जे लोक काही काळापूर्वी तुमच्या जीवनातून दूर गेले होते, काही कारणांनी तुमच्यापासून वेगळे झाले होते, त्यांच्याशी पुन्हा संबंध निर्माण होतील आणि हेच लोक तुमच्या जीवनाच्या उन्नतीचे कारण ठरणार आहेत. एम, टी आणि एन नावाच्या लोकांशी असलेली मैत्री तुम्हाला नेहमीच लाभदायक ठरेल. हेच ते लोक आहेत जे तुमच्या सुखात आणि दुःखात नेहमी तुमच्या सोबत उभे राहतात. म्हणून या लोकांसोबतची मैत्री तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. या तिघांचे आगमन तुमच्या जीवनात होणार आहे. ते वडिलांच्या रूपात मदत करू शकतात, पत्नीच्या रूपात मदत करू शकतात, भावाच्या रूपात मदत करू शकतात किंवा गुरुच्या रूपात मदत करू शकतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सिंह राशीच्या व्यक्तींनो, गुरु ग्रहांच्या कृपेने, कारण गुरु ग्रह तुमच्या पंचभावाचेही स्वामी आहेत, तुमच्या जीवनात एखाद्या मोठ्या गुरुचे सान्निध्य मिळणार आहे. गुरुचे आगमन होणार आहे. ते कोणत्याही रूपात असू शकते. तेच लोक तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि जीवनात तुम्ही खूप मोठ्या उंचीवर जाणार आहात. आता आपण बुध ग्रहांबद्दल बोलूया. मंगळ ग्रह जेव्हा येथे येतील तेव्हा कर्मक्षेत्रात तुम्हाला पुन्हा एकदा जबरदस्त उंची आणि प्रगती पाहायला मिळेल. परंतु मंगळ ग्रह हे भांडण आणि संघर्षाचेही कारक असतात. त्यामुळे येथे एक सावधगिरी बाळगायची आहे. चुकूनही एक चूक करू नका, अन्यथा तुम्ही पुन्हा ग्रहांच्या मायाजाळात अडकून राहाल. मग तुम्ही म्हणाल की आम्ही असे अनेक राशी भविष्य पाहतो, अनेक लोकांचे पाहतो, पण जीवनात काही चमत्कार होत नाही. मला माहीत नाही, सिंह राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही सध्या कोणत्या महादशा किंवा अंतर्दशेतून जात आहात. जीवनात जो व्यक्ती दुःख भोगतो, कष्ट भोगतो, त्यामागे महादशा आणि अंतर्दशेचा स्वामी कारणीभूत असतो. कदाचित तो तुमच्या 8व्या किंवा 12व्या भावाचा स्वामी असेल. कदाचित तो तुमच्या जन्मनक्षत्रापासून 3ऱ्या किंवा 5व्या नक्षत्रात बसलेला असेल. त्यामुळे तुम्ही जीवनात दुःख आणि वेदना अनुभवत असाल. म्हणूनच मी सांगतो की वर्षातून एकदा तरी तुमच्या कुंडलीचे विश्लेषण करून घ्यावे. त्यामुळे तुम्हाला कळेल की मी जे कर्ज घेणार आहे त्यात मी अडकणार आहे का, बुडणार आहे का, जीवनात कोणत्या समस्या येऊ शकतात. जर तुम्ही त्या समस्या आधीच जाणून योग्य उपाय केले तर जीवनात मोठ्या अडचणी येणार नाहीत. म्हणून तुम्ही एकदा तरी तुमच्या कुंडलीचे विश्लेषण अवश्य करून घ्यावे. आता बोलूया की 22 जूनला बुध ग्रह मिथुन राशीतून निघून सिंह राशीच्या व्यक्तींच्या 12व्या भावात गोचर करणार आहे. साधारणपणे बुध ग्रह येथे नीच राशीत मानले जातात, परंतु येथे एका बाजूला देवगुरु बृहस्पती उच्च राशीत गोचर करत आहेत. त्यामुळे बुध ग्रह येथे पोहोचताच नीचभंग राजयोग निर्माण होईल. या नीचभंग राजयोगामुळे काय होणार आहे? 22 जूननंतर अचानक जीवनातील सर्व भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होणार आहे. धर्मकर्मासाठी खर्च होईल. विशेषतः जे लोक घरापासून दूर राहतात, परदेशात राहतात, स्थानांतरित झाले आहेत किंवा दुसऱ्या राज्यात राहतात, त्यांना या राजयोगाचे अत्यंत शुभ फळ मिळणार आहे. यासोबतच विपरीत राजयोगाचा अर्थ असा आहे की तुम्ही भौतिक सुखसुविधांसाठी मनमोकळेपणाने पैसा खर्च करणार आहात. अध्यात्मासाठीही खर्च होणार आहे. तसेच जे लोक एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय करतात
MNC कंपनीमध्ये नोकरी करतात किंवा हॉस्पिटल क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी ही अत्यंत शुभ बातमी आहे. या राजयोगाचे अत्यंत शुभ फळ मिळणार आहे. 8. बाकी ज्या लोकांच्या कुंडलीत बुध, शुक्र किंवा गुरु ग्रह कमकुवत स्थितीत असतील किंवा नीच राशीत असतील त्यांच्यासाठी शुभ फळांमध्ये वाढ करण्यासाठी कोणते उपाय करावे हे मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या विपरीत राजयोगामुळे जीवनात खूप काही घडणार आहे. 12वा भाव हा मोठ्या गुंतवणुकीचा, मोठ्या खर्चाचा आणि उत्पन्नाच्या प्रवाहाचाही भाव असतो. म्हणून येथे बसलेले ग्रह तुम्हाला एका बाजूला प्रचंड धनलाभ देणार आहेत. विशेषतः जे लोक घरापासून दूर राहतात, परदेशात आहेत किंवा दुसऱ्या राज्यात काम करत आहेत त्यांना प्रचंड धन आणि ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे. अत्यंत शुभ स्थिती निर्माण झाली आहे. कारण एका बाजूला बुध ग्रह बुद्धी, व्यापार आणि वित्त यांचे कारक आहेत. दुसऱ्या बाजूला शुभ शुक्र ग्रह हे ऐश्वर्य, विलास आणि सुखसुविधांचे कारक आहेत. ते तुमच्या कर्मक्षेत्राचे आणि तृतीय भावाचे स्वामी आहेत. त्यानंतर गुरु ग्रह हे ज्ञान, अध्यात्म आणि विस्ताराचे कारक आहेत. या तिन्ही ग्रहांची युती येथे तयार झाली आहे आणि तिन्ही ग्रह तुमच्या 6व्या भावाकडे पाहत आहेत. म्हणूनच मी आधी सांगितले होते की शत्रूंची अवस्था अत्यंत वाईट होणार आहे. शत्रू तुमच्याकडून पराभूत होतील. ते आश्रय मागतील आणि तुमच्या बुद्धीने, आकर्षणाने आणि ज्ञानाने तुम्ही शत्रूंवर विजय मिळवणार आहात. 6वा भाव हा कर्जाचा, दुसऱ्यांच्या पैशाचा आणि सेवेचा भाव असतो. त्यामुळे आता तुमच्या मनात गुरुजनांप्रती आणि इतर लोकांप्रती सेवा करण्याची भावना जागृत होणार आहे. शनी ग्रह हे कुठेतरी कर्माचे कारक ग्रह मानले जातात. त्यामुळे येथे 6वा भाव प्रचंड प्रमाणात सक्रिय झाला आहे. जे विद्यार्थी सरकारी परीक्षा, स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत शुभ काळ तयार झाला आहे. आता आपण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी एक विशेष चेतावणीबद्दल बोलूया. कोणती चूक टाळायची आहे याबद्दल थोडी चर्चा करूया कारण व्हिडिओ थोडा लांब होत आहे. मंगळ ग्रहांना ग्रहांचा सेनापती मानले जाते. त्यांचे गोचर सूर्याच्या मागोमाग होत आहे, जी एक चांगली स्थिती आहे. पण मंगळ ग्रह हे भांडण, वादविवाद, आक्रमकता आणि घाईगडबडीचे कारक असतात. त्यामुळे कर्मक्षेत्रात, व्यापारात किंवा व्यवसायात आता पुढील 1 महिना म्हणजे 21 जूनपासून कोणतेही निर्णय घाईघाईत घेऊ नका. दुसरे म्हणजे कोणाशीही चर्चा किंवा संवाद करताना आक्रमकतेने बोलू नका. आपल्या वाणीवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवा. चुकूनही ही चूक करू नका. अन्यथा तुमचा सगळा खेळ बिघडू शकतो. कारण सिंह राशीच्या व्यक्तींनो, शत्रू नेहमी संधी शोधत बसलेले असतात. म्हणून तुमचा राग आणि आक्रमकता थोडी शांत ठेवा. आता पहिला उपाय कोणता करायचा ते पाहूया. पहिला उपाय म्हणजे मंगळवारी तुम्ही हनुमानजींचे दर्शन अवश्य घ्यावे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी ते भाग्यविधाता मानले जातात. त्यांना बुंदीचा प्रसाद अर्पण करा. त्यांना 2 गोड पान अर्पण करा. तुमच्या मनोकामना, व्यापारातील प्रगती, व्यवसायातील वाढ यासाठी प्रार्थना करा. त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करा आणि लगेच 1 मिनिट रामनामाचा जप करा. असे केल्यास तुम्हाला हनुमानजींची म्हणजेच मंगळ ग्रहांची अत्यंत सुंदर कृपा आणि परिणाम मिळतील. दुसरा जो हा नीचभंग राजयोग आहे तो फलदायी करण्यासाठी मी आधीच उपाय सांगितला आहे. सिंह राशी किंवा सिंह लग्नाचे जे लोक विष्णू सहस्रनामाचे पठण करत असतील त्यांना त्याच्या शुभतेचे फळ मिळण्यास सुरुवात झाली असेल. जे लोक आतापर्यंत फक्त व्हिडिओ पाहून निघून जात होते आणि पठण करत नव्हते त्यांनी जर विष्णू सहस्रनामाचे पठण सुरू केले तर जीवनात प्रचंड धनलाभ होऊ शकतो. हा राजयोग आणि विपरीत राजयोग दोन्ही फलदायी होतील. आणि यासोबतच मकर राशी, कुंभ राशी आणि ज्या नावांच्या व्यक्तींचा उल्लेख केला आहे त्या लोकांपासून विशेष सावधगिरी बाळगा. त्यांच्यासोबत व्यापार किंवा व्यवसाय करू नका. तसेच त्यांच्यासोबत प्रेमसंबंधही ठेवू नका. अन्यथा जीवनातील अनेक अडचणी आणि नुकसान याच लोकांमुळे होऊ शकते. सिंह राशीच्या व्यक्तींनो, काळ बदलत आहे,
ग्रह बदलत आहेत आणि तुमच्या जीवनातील अनेक बंद दरवाजे आता उघडण्याची वेळ आली आहे. पण लक्षात ठेवा, भाग्याची साथ त्यांनाच मिळते जे योग्य वेळी योग्य कर्म करतात. 21 जून ते 30 जून हा काळ तुमच्यासाठी संधी, यश, धनलाभ आणि शत्रूंवर विजय मिळवण्याचा ठरू शकतो. मात्र एक चुकीचा निर्णय, एक क्षणाचा राग किंवा चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास तुमच्या हातात आलेले भाग्यही दूर नेऊ शकतो. म्हणून सावध राहा, उपाय करा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. कारण या वेळी ग्रहांची चाल काहीतरी मोठे संकेत देत आहे. कदाचित पुढचा आनंदाचा संदेश, पुढची मोठी संधी किंवा तुमच्या जीवनाला नवे वळण देणारी घटना अगदी जवळ आली असेल. धन्यवाद. हर हर महादेव.